नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की कमळीच्या कॉलेजमध्ये इथे मराठी दिनाचा विशेष इथे काहीतरी कार्यक्रम असतो. मराठी मातृभाषा ह्याच्याबद्दल कमळी स्वतःचं नाव कॉलेजमध्ये गाजवते छान प्रकारे. असं काही चालू असताना इथे सगळेजणी त्या कार्यक्रमाची तयारी करत असताना सगळे म्हणतात की अरे अरे, आज इंग्लिश शब्द अजिबात काही वापरायचा नाही बरं का, कारण की आपल्या कमळीनं स्पष्ट काही सांगितलं आहे की आज मराठी भाषेचा दिवस आहे, आपण सगळेजणी शुद्ध मराठी ही बोलायची आहे. असं काही म्हणल्यानंतर सगळेजणी मराठी बोलायला लागतात. तोपर्यंत ते कमळी येते आणि ऋषीसुद्धा येतो. ऋषी म्हणतो, वा कमळी, किती छान पद्धतीने तू ग इथे सगळं काही केलं आहेस, किती छान प्रकारे मॅनेज करते, कसं जमतं ग तुला. आणि जे काही अन्नपूर्णा आजींबरोबर जे काही घडलं त्याच्याबद्दल मला ऐकून खूप आनंद झाला आहे. तो पण कमळी म्हणते, हो हो ऋषी सर, अहो किती बोलणार आहात, जरा श्वास तरी घ्या. असं काही बोलल्यानंतर ऋषी म्हणतो, अगं मी श्वासच घेतोय आणि श्वास घेऊनच बोलणार आहे, असं नाही, तुझं कौतुक करताना माझं तोंडच थकत नाही बघ. असं काही बोलत असताना कमळी म्हणते, बरं बाद झाला आता हे, आज जरा आपण कार्यक्रमाकडे वळूयात आणि कशी तयारी झाली आहे त्याच्याबद्दल जरा बघूया. हे सगळं ऐकता शनी ऋषी म्हणतो, हो कमळी, आपण करूयात. हे सगळं चालू असताना तोपर्यंत ते सगळेजणी विद्यार्थी मित्र कमळीचे गोळा झालेले असतात. कार्यक्रम चालू होतो. प्रिन्सिपल येतात, छान प्रकारे मराठी भाषेबद्दल थोडंसं बोलतात. आणि तसं काही बोलल्यानंतर अनिका म्हणते, अगं गावछाप, काय बोलतेस काय तू, आणि हे मला अजिबात काही कळत नाही बरं का, आणि किती वेळ झालं बोलतेस तू आणि काय बोलतेस मला हेच कळत नाही आहे. कामिनी रागिणीची बाहेर जायची तयारी चालू असते. रागिणीने हॉटेलमध्ये टेबल बुक केलेला असतो जेवणासाठी, पण ऐन टायमिंगला अन्नपूर्णाने त्या दोघींना रूममध्ये कोंडून ठेवलेलं असतं. अन्नपूर्णांना सगळ्यांनी सांगितलेलं असतं की त्या दोघींना कोणीही बाहेर काढायचं नाही आहे जोपर्यंत मी सांगत नाही आहे. जे काय त्यांच्या घरातले काम करणारे असतात मेड्स, त्यांना म्हणते, मी जेव्हा आजारी होते तेव्हा तुम्ही माझ्या घराला किती छान पद्धती सगळ्यांना सांभाळलं. मला एक गोष्ट सांगा, कामिनी, रागिनी, अनिका ह्या तिघींनी घरातल्या कोणाला त्रास दिला का. तोपर्यंत त्यातली एक जण म्हणते, खाली मान घालतात, काहीही न बोलतात. त्यामुळे अन्नपूर्णा ओळखून जाते की ह्या तिघींनी काहीतरी केलं आहे. त्यामुळे अन्नपूर्णा म्हणते, का कमळी बरोबर बोलत असते, जसंच तसं उत्तर देणं बरोबर आहे, कारण की जेव्हा माणसाला त्याची चूक आपण दाखवून देत नाही ना, तोपर्यंत तो माणूस काही सुधारत नाही. आणि मी आत्तापर्यंत हे केलंच नाही आहे. अन्नपूर्णा म्हणते, बरोबर, त्यांना आता ही शिक्षा मी दिली आहे आणि बघू आता काय होतंय ते. कामिनी म्हणते, आपल्या रूमचा दरवाजा नक्की कोणी बंद केला मला हेच काही कळत नाही. ह्या नोकरांची पण मजल खूप वाढली आहे. सगळेजणी एकत्र आले ना, आपल्याला बंद करायला सुद्धा कमी करणार नाहीत रागिनी, एवढं काही लक्षात घे. रागिनी म्हणते, हो आई, मलाही काही कळत नाही आहे, नक्की आपल्याबरोबर चाललंय तरी काय. तोपर्यंत ते सगळं काही बोलत असताना कामिनी म्हणते, कमळी तर घरात नाही आहे, अनिकाचा तर मोबाईलच नाही आहे, ती म्हातारी काय रूम बंद करेल असं काही मला वाटत नाही, आत्ता कुठे आजारातनं उठली आहे ते. रागिनी म्हणते, अगं आई, तुझा तर हा गैरसमज आहे, ती म्हातारीसुद्धा असं काही करू शकते, तुला माहीत नाही आहे का. तोपर्यंत कामिनी म्हणते, नाही ग, असं काही होणारच नाही आहे, ती तशातली नाही आहे आणि आपल्याला काही ती करूही शकत नाही. अन्नपूर्णा म्हणते, त्या दोघींना शिक्षा दिलीच पाहिजे. असं काही बोलत असताना कमळीच्या कॉलेजमध्ये ते कार्यक्रम खूप छान प्रकारे चालू असतो. सगळेजणी तिचे एकदम नावजत असतात कमळीला, की खरंच कमळी, तू फार ग्रेट आहेस ग, प्रत्येक गोष्टीची तुला किती माहिती असते, किती छान पद्धतीने आज मराठी भाषेच्या दिनानिमित्त सगळ्यांना काही त्याच्याबद्दल महत्त्व कळून दिलं. पण ह्या अनिकाला कमळीचं कौतुक झालेला अजिबात काही आवडतच नसतं. पण येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला थोडक्यात पाहायला भेटणार आहे की अन्नपूर्णाच्या घरामध्ये असते पूजा, आणि तिथे अन्नपूर्णा तिच्या मोठ्या नातीला बसवणार असते. तेव्हाच राजन, कमळी आणि ते काका आलेले असतात, गुरुजी काका, त्यांना बाहेर बोलवतात. कमळी म्हणते, गुरुजी काका, मला एक गोष्ट सांगा, ह्या घरातली मी मोठी नात नाही आहे,
हा माझा आणि राजन काकांचा प्लॅन होता अन्नपूर्णा आजींना नीट करण्यासाठी. पण मी हे सत्य सांगणार आहे, पण त्यांची अजून मनस्थिती काही चांगली नाही आहे, त्यामुळे मी थांबले. हे सगळंच बोलणं अनेक ऐकते आणि ती रागिनी आणि कामिनीला जाऊन सांगते. आणि नक्की आता ह्या दोघींचा डाव नक्की काय असणार आहे कमळीच्या विरोधामध्ये, हे सत्य अन्नपूर्णाच्या समोर कसे येणार. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.